मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा कुत्र अस्ति हा पाठ. कुत्र अस्ति यावरून आपल्याला लक्षात येतं की कुत्र म्हणजे काय, कोठे. संस्कृत भाषेमध्ये ज्या वेळेला आपल्याला प्रश्न विचारायचा असतो की तू कुठे आहेस, त्यावेळेला आपण कुत्र या शब्दाचा प्रयोग करतो. कुत्र अस्ति, कुत्र असि, अशा प्रकारे. बघा, तर आता इथे हा जो तुमचा पाठ आहे यामध्ये वाक्य दिलेले आहेत आणि त्यावरनं आपल्याला या कुत्र या शब्दाचा प्रयोग कसा करायचा आहे ते समजावून सांगितलेलं आहे. बघा, फलम कुत्र अस्ति म्हणजे फळ कुठे आहे. फलम वृक्षे अस्ति, फळ वृक्षावर आहे. कूपी कुत्र अस्ति म्हणजे बाटली कुठे आहे, तर कूपी स्यूते अस्ति, ती आहे पिशवीमध्ये. चंद्रः कुत्र, चंद्र कुठे आहे, चंद्रः गगने. मीनाः कुत्र तरन्ति, मासे कुठे पोहतात, मीनाः जले तरन्ति, पाण्यामध्ये. बघा, एक कृती इथे दिलेली आहे. शिक्षकः शब्दं वदति, छात्राः शब्दरूपं वदन्ति. वर्गः वर्गे. ज्या वेळेला आपण प्रश्न विचारतो कुत्र अस्ति, मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की हे जे तुमचे पाठ आहेत तर यामधनं आपण ज्या विभक्ती आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, तर या सगळ्या विभक्तींचा परिचय आपण या पाठांमधनं करून घेत आहोत. तर या विभक्तींचे कारकही आहेत. तर कुठल्या कारक म्हणजे काय की त्या विभक्तींचा उपयोग, तर त्या विभक्तींचा उपयोग कुठे करायचा आहे. जसं की प्रथमा विभक्तीचा उपयोग हा कर्त्यासाठी केला जातो, त्यानंतर द्वितीय विभक्तीचा उपयोग हा कर्मासाठी केला जातो, तृतीय विभक्तीचा प्रयोग कशासाठी केला जातो, करण म्हणजेच क्रियेचं साधन. तर आता आपण इथे बघणार आहोत सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्तीचा प्रयोग कुठे केला जातो, तर अधिकरण म्हणजेच क्रियेचं स्थान दर्शवण्यासाठी आपण सप्तमी विभक्तीचा प्रयोग करतो. कशासाठी केला जातो, सप्तमी विभक्ती याचा उपयोग केला जातो अधिकरण म्हणजेच क्रियेचं स्थान दर्शवण्यासाठी आपण याचा प्रयोग करतो. आता क्रियेचं स्थान, अधिकरण म्हणजे क्रियेचं स्थान, तर यालाच काय म्हटलं जातं, कारकार्थ. याला कारकार्थ म्हणतात. म्हणजेच कशासाठी आपण त्या विभक्तींचा उपयोग करणार आहोत हे आपल्याला त्यामधनं लक्षात येतं. बघा, आता इथे आपल्याला सप्तमी विभक्तीमध्ये हे जे शब्द दिलेले आहेत ते सगळे, त्याची सप्तमी विभक्ती काय आहे ते सांगायची. हस्तः हस्ते, फलकम फलके, मार्गः मार्गे, पर्वतः पर्वते, आसन्दः आसन्दे, घटः घटे, कर्णः कर्णे, विद्यालयः विद्यालये. त्यानंतर बघा, शिक्षकः शब्दं वदति, छात्राः शब्दरूपं वदन्ति. जसं की गृहम गृहे. आता आपण यापूर्वी जे शब्द बघितले वर्गः वर्गे, हे उदाहरण कशाचं होतं, तर पुल्लिंगी शब्दाचं होतं, अकारांत पुल्लिंगी. आता इथे आहे गृहम, हे उदाहरण आहे नपुंसकलिंगी शब्दाचं. बघा, पात्रम पात्रे, द्वारम द्वारे, मुखम मुखे, पुष्पम पुष्पे, फलम फले, शाकम शाके, पुस्तकम पुस्तके, पानकम पानके, दुग्धम दुग्धे, उद्यानम उद्याने. आता आपण नपुंसकलिंगी शब्द बघितले, तर पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी शब्दाची जे सप्तमी एकवचनाचं रूप आहे तर ते सारखंच होतं. कारण वनम हा जो शब्द आहे अकारांत नपुंसकलिंगी, तर याची फक्त प्रथमा आणि द्वितीय विभक्तीची जी रूपे आहेत तीच फक्त वेगळी आहेत. वनम वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी द्वितीय, अशा प्रकारे. परंतु तृतीयेपासून सप्तमी विभक्तीपर्यंतची जी रूपे आहेत तर ती सगळी देव शब्दाप्रमाणे चालतात. आणि म्हणूनच देव आणि वन ही जी आहेत तर ती रूप सारखी आहेत, फक्त प्रथमा आणि द्वितीय विभक्तीमध्ये भेद आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला स्त्रीलिंगी शब्दांचा सप्तमी विभक्तीचं रूप काय होईल तर ह्याचा अभ्यास करायचा आहे. मौक्तिकानी कुत्र, मौक्तिकानी मालायाम, लेखनी कुत्र, लेखनी पेटिकायाम. मौक्तिकानी, मोती कुठे आहेत तर माळेमध्ये. त्यानंतर लेखनी कुत्र, लेखनी कुठे आहे तर ती आहे पेटिकायाम म्हणजे कंपासमध्ये. नौका कुत्र वहती, नाव कुठे आहे, नौका नद्याम वहती, नदीमध्ये. जलम कुत्र अस्ति, तर पाणी कुठे आहे, जलम द्रोण्याम अस्ति, तर ते आहे बाटलीमध्ये. तर बघा, आपण काय बघितलं, देव हा शब्द बघितला अकारांत पुल्लिंगी. त्यानंतर गृहम हा शब्द बघितला अकारांत नपुंसकलिंगी. त्यानंतर बघा, इथे शब्द दिलेला आहे शाटिका. शाटिका हा काय आहे, आकारांत
हा आहे आकारांत स्त्रीलिंगी शब्द. शाटिका, तर साधारणतः आपण माला हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द जो आहे तर त्याचं शब्दरूप आपण साधारणतः म्हणत असतो. तर इथे तुम्हाला शाटिका हा शब्द दिलेला आहे, तर तो कशाप्रमाणे चालेल, मालाप्रमाणे. शाटिका, शाटिकायाम असं त्याचं सप्तमी विभक्तीचं रूप होतं. त्याप्रमाणे मापिका, मापिकायाम, नासिका, नासिकायाम, नलिका, नलिकायाम, पाठशाला, पाठशालायाम, मार्गिका, मार्गिकायाम, मंजुषा, मंजुषायाम, शर्करा, शर्करायाम, वाटिका, वाटिकायाम, डोला, डोलायाम. त्यानंतर दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे नदी, तो पण स्त्रीलिंगी शब्द आहे, इकारांत स्त्रीलिंगी. तर हा जो शब्द आहे दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी नदी शब्द, तर त्याचं रूप वेगळं होईल, ते मालाप्रमाणे होणार नाही. सप्तमी विभक्तीचं रूप जे आहे तर ते वेगळं होईल, तर ते कसं होईल, नद्याम. त्याप्रमाणे कर्तरी, कर्तर्याम, मार्जनी, मार्जन मार्जन्याम, लेखनी, लेखन्याम, पुनःपूर्णी, पुनःपूरण्याम, घटी, घट्ट्याम, कूपी, कुप्याम. तर बघा, कुत्र अस्ति हा जो पाठ आहे आपला तो संपलेला आहे. याचा भाषाभ्यास आपण बघणार आहोत. तर हा जो भाषाभ्यास आहे यामध्ये पहिला प्रश्न काय आहे, अर्थपूर्णानी वाक्याने रचयत. आता बघा, तुम्हाला एक मंजुषा दिलेली आहे, त्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि क्रियापद दिलेलं आहे. तर त्यापासून तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत. तर या वाक्यांमध्ये तुम्हाला सप्तमी विभक्तीचा प्रयोग करायचा आहे, कारण आपण काय बघत आहोत, कुत्र अस्ति या पाठामध्ये आपण सप्तमी विभक्तीची ओळख करून घेत आहोत. बघा, सप्तमी विभक्ती, त्याचं कारक मी तुम्हाला सांगितलेलं आहे अधिकरण. अधिकरण हे काय आहे, सप्तमी विभक्तीचं कारक. कारण म्हणजेच काय, उपयोग. सप्तमी विभक्तीचा उपयोग आपण कशासाठी करणार आहोत हे आपल्याला येथे पाहायला मिळतं. त्याचं कारक आपण अभ्यासलं. बघा, आता पर्वत हा शब्द आहे आणि मंदिर हा शब्द आहे आणि अस्ति किंवा नास्ति हे क्रियापद आहे. तर याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत. तर मंदिरम, मंदिरः पर्वते अस्ति. मंदिरम पर्वते अस्ति, अशा प्रकारे. आता पर्वते यामध्ये आपण काय केलेलं आहे, सप्तमी विभक्तीचा प्रयोग केलेला आहे. अस्ति आणि नास्ति या दोन्ही क्रियापदांचा प्रयोग करून आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत. त्यानंतर बघा, पुढचं जे आहे तर दुग्ध हा शब्द आहे आणि शर्करा हा शब्द आहे. तर बघा, दुग्धे, शर्करा, अस्ति किंवा नास्ति, दोन्ही क्रियापदांचा प्रयोग करून आपण वाक्य तयार करू शकतो. त्यानंतर बघा, लेखनी आणि मसी शब्द आहे. तर लेखनी हा कसा आहे, दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे नदी शब्दाप्रमाणे. आपण नदी शब्द बघितला, त्याचं सप्तमी एकवचन काय होतं, नद्याम. तर त्याप्रमाणे लेखनीचं काय होईल, लेखन्याम, 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 मसी, अस्ति किंवा नास्ति, अशा प्रकारे. त्यानंतर आता आपण सप्तमी विभक्ती तर बघत आहोत. तर सप्तमी विभक्तीचा अर्थ काय होतो, जसं की आता नद्याम किंवा लेखन्याम किंवा देवे, वृक्षे. तर याचा अर्थ असा होतो की वर किंवा खाली किंवा मध्ये या अर्थाने. जसं की बघा, आता वृक्षे खगाः सन्ति म्हणजे काय, झाडावर पक्षी आहेत. त्यानंतर पेटिकायाम, पेटिकायाम मौक्तिकानि सन्ति म्हणजे पेटीमध्ये मोती आहेत, अशा प्रकारे. म्हणजे वर किंवा मध्ये या अर्थाने आपण सप्तमी विभक्तीचा प्रयोग करत असतो. त्यानंतर बघा, वाटिका आणि डोला हे दोन शब्द आहेत. तर वाटिकायाम, डोला, अस्ति म्हणजेच उद्यानामध्ये काय आहे, डोला. डोला म्हणजेच झुला, झोका. बघा, पुस्तक आणि गीतम असे दोन शब्द आहेत. पुस्तके, गीतम, अस्ति.
किंवा नास्ती. पुस्तकामध्ये गाणं आहे किंवा नाही, असं या अर्थाने. आपण अस्तीचा पण प्रयोग करू शकतो किंवा नास्तीचा प्रयोग करू शकतो. अस्ती म्हणजे काय की आहे, आणि नास्ती म्हणजे नाही. नास्ती याचा अर्थ काय होतो बघा, न अस्ती यांचा संधी झालेला आहे, न आणि अस्ती, तर याचा संधी होऊन होतो नास्ती. अशा प्रकारे तर नास्ती याचा अर्थ होतो नाही, नाही. त्यानंतर बघा, जलम कुत्र अस्ति इति लिखत, हे वाक्य तुम्ही लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आपण बघूयात. जलम कुत्र अस्ति इति लिखत म्हणजे पाणी कोठे आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. बघा, जलम, आता कुपी शब्द आधी दिलेला आहे. जलम, प्रश्न हा दुसरा आहे. जलम कूप्याम अस्ति, पाणी कुठे आहे बाटलीमध्ये. जलम कूप्याम अस्ति, कोठे आहे हे विचारलेलं आहे. तर म्हणून इथे नास्ती या क्रियापदाचा आपण प्रयोग करणार नाही, तर फक्त अस्ति, कारण आहे असं विचारलेलं आहे. नास्ती याचा प्रयोग नाही केलेला. जलम कूप्याम अस्ति. त्यानंतर जलम कलशे अस्ति. त्यानंतर नदी शब्द आहे. जलम नद्याम अस्ति. त्यानंतर पुढचा आहे समुद्र. जलम समुद्रे अस्ति, कुठे आहे समुद्रामध्ये. त्यानंतर जलम गंगायाम, गंगायाम अस्ति. आणि शेवटचा आहे सरोवर. जलम सरोवरे अस्ति. अशा प्रकारे आपण सप्तमी विभक्तीचा प्रयोग करून ही वाक्य तयार केलेली आहेत. ही वाक्य जी आहेत ती तुम्ही लिहून घ्यायची आहेत. आपला पुत्र अस्ति हा जो पाठ आहे तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.